रामकृष्ण हरी. या या एकनाथराव या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान तयारी केली आहे. जाऊयात. अरे असं कसं ताई, सारंग साहेबांची आणि सावलीची ओवाळणी करा. या या आता या. तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. प्रत्येक जीवाचा एक कार्यकाळ असतो. जगण्यामध्ये काही उद्देश असतो. काही जीव आहे ना विनाकारण आपल्या उद्देशापासून भरकटतात. इतकं कोड्यात का बोलताय माझ्याशी? कोडच तर पडलंय आणि ते सोडवायचे भैरवी, वजे. या भैरवी वजेचा खेळ संपवायचा आता. म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? तो जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची तयारी करायला गावकरीच असणार आहे. त्या गावकऱ्यांमध्ये आपली खास 2 माणसं आहेत. आणि ती काय करणार आहे? नेमकं काय ते सांगा ना जगन्नाथ. मोठा कार्यक्रम आहे. लाईव्ह केबलवर दाखवला जाणार आहे. बातम्यांमध्ये पण कव्हर केला जाणार आहे. एकदा का कार्यक्रम सुरू झाला की त्या कार्यक्रमात आपली खास माणसं पोहोचणार. ताराच्या ऐवजी मागच्या रूम मध्ये सावली गाणं गाते फक्त आपल्याला माहिती आहे. आपली माणसं योग्य संधी साधून सावलीच्या माईकची वायर काढून ज्या माईकवर तारा फक्त गाण्याचा अभिनय करते त्याला कनेक्ट करतील. काय होईल? ताराचा खरा आवाज सगळ्या जगासमोर येईल. आलं लक्षात? पंढरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी रखुमाई होनिया रखुमाई होनिया मन उभे विटेवरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी माझे ताराचा आवाज प्रत्यक्षात ऐकल्यानंतर सगळंच पितळ उघडं पडणार आहे. मग गावकरी सावलीला खोलीच्या बाहेर घेऊन येतील आणि ह्या सगळ्याचा पुढाकार घेतील आपली माणसं. पण सावलीने तुम्ही या सगळ्यात पडू नका असं सांगितलंय ना. तो तिचा धर्म झाला, मला माझा धर्म पाळू दे ना. आपली लेक साधी भोळी आहे. जगातले छक्के पंजे कळत नाहीत तिला. दुर्जनांशी कसं वागायचं हे माहित नाही तिला. पण तिचा हा बाप सदैव आयुष्यभर तिच्या पाठीशी उभा आहे, लक्षात ठेव. ती कधी सत्य आणि असत्याच्या लढाईत नाती गोती महत्व ठेवत नाहीत.
तर फक्त आणि फक्त सत्य जगासमोर येणं आणि ती जिंकणं हे महत्वाचं ठरतं. पण ते सत्य कळल्यावर सावली तुमच्यावर नाराज होईल, आयुष्यभरासाठी माझ्याशी बोलणं टाकेल. चालेल मला, अहो चालेल. माझ्या लेकीला मी आयुष्यभरासाठी सुखी केलेलं असेल. माझ्या सावलीचा आवाज हीच तिची खरी ओळख आहे आणि तिच्या बापाने तिची खरी ओळख तिला मिळवून दिलेली असेल. पण पण हे एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही हे सगळं सारंगला सांगितलं तर. अगं आता त्यासाठी सावलीला गाणं गाऊन दाखवावं लागणार की नाही सारंगला? हा मग काय मग? आपली लेक किती हट्टी आहे, शब्द मोडणार आहे ती. पण तिला हेही माहित नाही की तिचा बाप तिच्यापेक्षा दुप्पट हट्टी आहे. त्यामुळे एक गाव दोन तुकडे बस. तेव्हा लक्ष ठेवा. या 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 मंडळी या 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 बसा. या या एकनाथराव या बसा. या 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 मंडळी या. माफ करा. नमस्कार. नमस्कार. भागवत ना आपण? हा आम्हीच भागवत. मला जगन्नाथजींनी पाठवले. यो माणूस इथे काय करतोय? छान छान छान. नमस्कार मंडळी. दरवर्षीप्रमाणे आपल्या गावच्या हरिनाम सप्ताहामध्ये मी रामभाऊ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपले प्रमुख पाहुणे सारंग आणि सावली मेहेंदळे आणि सगळे आपले ग्रामस्थ या सगळ्यांना रामभाऊचा रामकृष्ण हरी. धन्यवाद. तर आपण आता लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत, पण त्यापूर्वी काही चहा पाण्याची आम्ही सोय केलेली आहे, तर सगळ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा. बघतेस तारा, बघतेस काय केलं या सावलीने ते? तारा तुला ओव्हरटेक करते ही पोरगी. ससा आणि कासवाच्या गोष्टीत कासव जसा हळूहळू जात जात सशाला मागे पाडतो ना, तसंच अगदी ही पोरगी करते. हां, कालपर्यंत आपल्या मेहरबानीवर जगणारी ही आज बघ, तुझा फोटो लहान आहे तिच्या फोटोपेक्षा. असा मोठा फोटो लावून घेतलाय मॅडमनी स्वतःचा. बघ, दिसतंय? नाही मम्मा, मला ना सावली खरंच भोळी वाटते. तारा, सावलीची वकिली करतेस तू? या सावलीची? तारा, अगं कधी माणसं ओळखायला शिकणार आहेस तू? हा, माणसं ओळखायला शिक तारा, माणसं ओळखायला शिक. वाटते तेवढी भोळी नाहीये. बघितलंस, हळूहळू करत 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 सगळं मिळवलं या पोरीने. तुझा केवढा मोठा इन्सल्ट आहे हा तारा, तुला कळतंय का? ठीक आहे, होऊन जाऊ दे हिचंही थोडंसं कौतुक थोडे दिवस. एकदा का ही त्या मेहेंदळ्यांच्या घरातनं बाहेर पडली ना, काळ कुत्रही विचारणार नाही हिला. तेव्हा बघते मी कुठे जाते ते. बरं, हे सगळं जाऊ देत मम्मा, पण त्या जगन्नाथचं काय आहे? त्या माणसाची खूप भीती वाटते ग मला. म्हणजे गाणं गाताना ना तो काहीतरी प्रॉब्लेम करेल असंच वाटत राहतं मला. तारा, तू दरवेळेस कार्यक्रमाच्या आधी अशी नर्वस का असतेस बाळा?
आजपर्यंत त्याने काय काय करण्याचा प्रयत्न केलाय? तुझ्या मम्माने काही घडू दिलंय? नाही ना? या जगन्नाथची मजल कुठपर्यंत जाऊ शकते ना, ते या भैरवीला चांगलंच ठाऊक आहे. त्याचं टेन्शन नको घेऊ तू. गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर. चल. ऐश्वर्या, तुझं सावलीच्या घरी जाण्याचं अचानक काय कारण होतं? कारण आहेच. मी इकडे आले ते फक्त आणि फक्त या मुलीला सारंगच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी. या सगळ्याचा त्या बिचाऱ्यांवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का? सो वॉट, हू केअर्स? तसंही मला या लोकांचं तोंड बघण्याची इच्छा नाहीये, कळलं? आता मी सारंग सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करावं. आणि त्याचबरोबर सौभाग्यवती सावली मेहेंदळे यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आणि या दोघांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आता मी सारंग सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी आपल्या अनुभवाचे काही 4 शब्द सांगावेत अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी. गेल्या काही दिवसांपासून मी या गावात राहतोय. खरंच मनापासून सांगतो की या गावाचं वातावरण खरंच खूप अद्भुत आहे. इथल्या माणसांना भेटल्यानंतर आणि गावातल्या वातावरणात राहिल्यानंतर मी खरंच खूप भारावून गेलोय. एकीकडे शहराचा वाढत चाललेला वेग, व्यावहारिक दृष्टिकोन, हरवत चाललेली नाती आणि माणसांमधलं संपत चाललेलं प्रेम, आणि दुसरीकडे हे गाव, इथली माणसं, इथलं वातावरण आणि इथल्या माणसांचं पांडुरंगावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा खूपच कौतुकास्पद आहे. मला अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं, ते म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली वारकरी परंपरा. पायी दिंडीला निघालेले वारकरी ज्या ओढीने पांडुरंगाला भेटायला निघतात, ते प्रेम आणि ती श्रद्धा दुसरीकडे कुठेच बघायला नाही मिळत. त्याआधी मला असा आध्यात्मिक अनुभव कधी आलेला नाहीये. पण मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, ते म्हणजे त्या गावात आल्यानंतर वारकरी माऊलींवर माझी श्रद्धा बसली. अजून एका गोष्टीचा मला उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे काही गावकरी मला भेटले आणि त्यांनी मला त्या गावात असलेल्या शाळेची माहिती दिली. तर या गावात वाढलेली आणि या गावची मुलगी सावली, तिच्या नावाने काही योजना मी राबवण्याचा विचार करत आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, रूपम कॉस्मेटिक्स कडून
या गावाच्या विकासासाठी मला जे काही करता येईल ते मी करेन. आणि त्याची सुरुवात गावात असलेल्या शाळेच्या विकासासाठी 10 लाखाचा चेक देऊन मी करतोय. बबलू, राम भाऊ, हे घ्या. धन्यवाद सारंग साहेब. आपणाला मी तिथे बसायची विनंती करतो. धन्यवाद सारंग साहेब. एखाद्या माणसानं पैशाने श्रीमंत असून त्याचबरोबर मनानेही तितकाच श्रीमंत असणं हा खरं तर एक दुर्मिळ योगायोग म्हणायला हवा. आणि आज तो याची देही याची डोळा आमच्या रूपाने आम्ही पाहिला. तर आता मी एकनाथजींना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन करून करावा. आज या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुकारामांच्या 2 ओळी मला आठवत्यात. तर त्या ओळी अशा आहेत. काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगा माझी आता. जतन हे माझे करुणी संचित, देई अवचित आणनिया. पांडुरंगा, तू जे जे काय आम्हासनी दिलंयस त्याच्या बदल्यात तुला परत आम्ही काय बी देऊ शकत नाही. सारंग साहेबांसारखा जावई मिळणं, आपल्या या हरिनाम सप्ताहासाठी हे निमंत्रण स्वीकारून आपल्या या माणसामध्ये साधेपणानं रमणं, हे समजा मला थोर वाटतंय. आता मी आज जास्त काही न बोलता तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सारंग आणि सावली दोघांमध्ये जास्तच जवळीक वाढते असं वाटतंय. अस्मी लवकरात लवकर हाती लागायला हवी, नाहीतर ही मुलगी सारंगला आपल्या जाळ्यात ओढल्याशिवाय राहणार नाही. या मुलीचं काहीतरी करावं लागेल. मंडळी, आता एक निवेदन. आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे तारा वझे यांच्या गाण्याचा कार्यक्रम. तर हा त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे.